जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळी जरा लेट सुरुवात केली, 7:45 वाजता. तर पहिलीच ट्रिप फोर्स मोटर 3.2 किलोमीटर एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली. मी म्हणलं चला सुरुवात तरी करूया आज एक्सक्लुझिव्हने. तर गेलो लोकेशनवर. कस्टमर एका बिल्डिंग मधून आलं. ठीक आहे, पहिलं गाडीत बसलं आणि ओटीपी सांगितला. मी काय ओटीपी टाकला नाही लगेचच, कारण जोपर्यंत टाइम होत नाही तोपर्यंत आपण ओटीपी म्हणजे जो दुसरा पॅसेंजर येतो बसत नाही तोपर्यंत आपण ओटीपी टाकत नाही. कारण काय करतात, हे पहिलं वेटिंग चार्जेस द्यायला लागतात, म्हणून हे लोक काय करतात, एक जण येतो पहिला, बसतो, ओटीपी टाकतो, दुसऱ्याची वाट आपण बघायची परत. त्याच्यामुळे मी ओटीपी टाकला नाही. नशीब दुसरं पॅसेंजर समोरच्या बिल्डिंग मधून आलो. ठीक आहे म्हणलं, आलं, बसलं, ओटीपी घेतला, मी सरळ पुढे निघालो. छत्रपती संभाजी चौक काच्या अलीकडच बिजलीनगरचा जो पूल आहे तिथून खाली उतरायला त्यांच्यात काहीतरी चाललं होतं वाटतं. आणि मी म्हणलं, मला काय बोलले का तुम्ही? हो हो, तुम्हालाच बोललो, सर्व्हिस रोडला घ्या. आता सर्व्हिस रोडला जर घेतलं मी लेफ्ट साईडला, ठीक आहे, घेतलं, पण सर्व्हिस रोडला घेतलं तर मग मला राईटला जायचं होतं. सर्व्हिस रोडनी मग अशी गाडी वळवायला लागणार होती. मी म्हणलं चला ठीक आहे, सकाळ सकाळ किरकिर नाही करायची आपल्याला. गेलो सर्व्हिस रोडला, थांबलो. मग कळलं की बाबा हे तिसरा पॅसेंजर पण येणार आहे. मग माझं डोकंच हल्लं. पॅसेंजर अगोदरच आपल्याला मला काय म्हणतो, हो हो तुम्हालाच बोललं. मग माझं, एकतर तुम्ही ड्रायव्हरला रिस्पेक्ट दिला तर ड्रायव्हर तुम्हाला रिस्पेक्ट देणार. मी घेतली गाडी साईडला. कस्टमरला मला कळालं तिसरं पॅसेंजर येणार आहे. मी म्हणलं मॅडम, तिसरं पॅसेंजर जर ऍड करायचं असं ना, स्टॉप ऍड करावा लागतो पॅसेंजरसाठी. दुसरी काय म्हणते, अहो आम्हाला माहित नव्हतं ती येणार आहे का नाही, तिचं नक्की नव्हतं मग कसं काय आले? तिथं मला 3-4 मिनिटं वाट बघावे लागले. आली मॅडम, पळत पळत आली, बसली गाडीत आणि त्यांच्यातच मागे इशारा. मी काय एवढं लक्ष दिलं नाही. तर मग सरळ गेलो संभाजी चौकात. तेवढा सिग्नल हिकडून पण गाड्या, माझी गाडी मी हिकडून घातली तर मग एक जण धडकला असता त्यांच्या 53 आणि 54 रुपयासाठी. तिथं ट्रिप एंड केल्यावर तुम्हाला सांगतो, 1 रुपया जास्त दिला नाही. तिथं थांबायचं. आपले जे 5 ते 7 मिनिटं वाया गेले. चला, आपण त्याच्या काय म्हणजे भरोशावर नव्हतं त्यांच्या एक्स्ट्रा पैशांच्या. मी म्हणलं मॅडम, तुम्हाला पिकअप ऍड करावा लागतो नियमाप्रमाणे. तर हे लोक काय करतात की बजाज कंपनीच्या फोर्स मोटरचे एक जण होती, 2 जण होत्या, शेजारची एक कोणती तरी कंपनी, काय फोर्स आहे आणि फोर्सच्या बाजूला अजून काहीतरी कुठली तरी आहे. तर हे लोक काय करतात, 3 जण असेल ना, त्यांच्यात आता तरी पण 57 रुपये झाले जे काय आहे ते, त्यातले 20-20 रुपये शेअरिंग करणार ते. ठीक आहे, त्यांना बरोबर ते कळतं शेअरिंग करायचं. ड्रायव्हरला 1 रुपया जास्त नाही, स्टॉप ऍड करायचा नाही. स्टॉप ऍड केला तर त्यांचे पैसे जास्त झाले असते का नाही, त्यांना काय माहिती काय वाटतं. तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, असं बिलकुल करायचं नाही. लईत लई तुम्हाला सांगतो, प्रेग्नेंट बाया असतील, म्हातारी असतील तर तिथे ऍडजस्ट करू आपण. पण हे असे कामाला जाणारे, कॉलेजला जाणारे, माजुरडे लोक, त्यांच्यासोबत अजिबात ऍडजस्ट करायचं नाही. नियमाप्रमाणेच चालायचं. तुम्हाला सांगतो, आता समजा मी एक सांगतो, आता समजा तुम्हाला जायचंय, कस्टमरला जायचंय समजा आकुर्डी चौकात. एकाला आकुर्डी चौकात जायचंय आणि दुसऱ्याला समजा त्यांचा प्लॅन म्हणजे समजा चेंज झाला. मग आकुर्डी चौकातून तुम्ही काय करायचं, आकुर्डी चौकात गेल्यावर त्यांना जर कळालं की अरे मला पुढे जायचंय, मग तुम्ही काय करायचं, स्टॉप ऍड करायला लावायचा. कधी पण स्टॉप ऍड करावा लावायचा तरच पैसे वाढतात. तुम्ही जर तिथं लोकेशनला गेले आणि लोकेशन चेंज करा म्हणले तर सहसा पैसे एकदम एकतर कमी वाढतात, नाही तर मग वाढतच नाही. त्याच्यासाठी कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला कस्टमरला सांगायचं स्टॉप ऍड करायचा. मग त्याच्याशिवाय रिक्षाच काढायची ना, घ्यायचीच नाही पुढे. तुम्ही स्टॉप ऍड करा तर आपले पैसे वाढतात, नाहीतर काहीच नाही. तर असं मित्रांनो, उबेरच्या काही गोष्टी खूप खटकतात. उबेर फक्त ऍप वापरायला चांगले आहे, बाकी रेट अँड बीट एकदम भंगार आहे. ओलाचं पण तेच तर आहे, ओलाचं ऍपच भंगार आहे. काय त्याच्यात तर लोकेशनवर गेलं ना, समजा कस्टमरला अजून पुढे जायचंय, एक तर लोकेशन त्याच्यात सेट होत नाही, ड्रॉप सेट होत नाही, मग ते तुम्हाला फ्रीमध्ये पुढे सोडावं लागतं ओलाचं. अशी तर आहे ओलाची. रॅपिडो एक सध्या तरी बरं आहे. तर ह्या गोष्टी होत्या मित्रांनो. असे एक्सपिरियन्स तुम्हाला येतात का? कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासोबत काय झालं ते. तर शॉर्ट अँड म्हणजे मला हा जो एक्सपिरियन्स आला मी तुमच्यासोबत शेअर केला. तर उबेरचे कस्टमर काही कसे असतात याच्यावरून तुम्हाला कळालं असेल.